रविवारी पहाटे 2:30च्या सुमारास कल्याणी नगर या पुण्यातील भागामध्ये एक अपघात घडला। या अपघाताची चर्चा सध्या सर्वत्र देशात आहे। याचं कारण म्हणजे या अपघातानंतर त्या आरोपीला 15 तासांच्या आतच जामीन मिळाला आणि त्या जामीन मिळण्यामध्ये काही अटी शर्ती न्यायालयाने मांडल्या होत्या। त्या अटी शर्ती अशा होत्या की तुम्ही कार अपघातावरती एक निबंध लिहावा, पोलिसांसोबत अवेअरनेसचं काम करावं आणि 15 दिवस फलक रंगवावेत। या शिक्षेनंतर या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे। या संबंधितच आता आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांनाही अटक करण्यात आली आहे। आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याला जामीन देण्यात आल्याचं आता तरी सांगण्यात येतं, पण आता या प्रकरणाने एक नवं वळण घेतलं आहे। अग्रवाल कुटुंबावरती पुणे पोलीस हे मेहरबान आहेत की काय असा प्रश्न आता समाज माध्यमातून विचारला जातोय। याचं कारण म्हणजे आरोपीची हमी देण्यासाठी आलेल्या त्याच्या आजोबांचे म्हणजे सुरेंद्र अग्रवालांचे संबंध हे थेट छोटा राजनशी असल्याचं समोर येत आहे। सन 2007 आणि 2008च्या दरम्यानचं एक प्रकरण आता पुढे आलं आहे। मुंबई सत्र न्यायालयात छोटा राजनशी संबंधित सर्व प्रकरणं हे सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आली होती। त्यामध्ये या प्रकरणाचाही समावेश आहे। या प्रकरणी सुरेंद्र अग्रवाल यांनी छोटा राजनचा हस्तक असलेल्या विजय तांबट याची बँकॉक येथे जाऊन भेट घेतली होती। भावासोबत असलेल्या संपत्तीच्या वादात राजनने आपल्याला मदत करावी अशी मागणी त्यांनी त्यावेळेस केल्याचं समजतं। नंतर अजय भोसले या व्यक्तीच्या खुनाच्या प्रयत्नात त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणात पोलिसांनी मोक्का लावणे अपेक्षित असताना फक्त आयपीसी कलम लावण्यात आली होती। तसेच चार्जशीट दाखल होईपर्यंत सुरेंद्र अग्रवाल यांना अटकही करण्यात आली नव्हती। नंतर छोटा राजनला भारतात आणल्यानंतर त्याच्याशी संबंधित सर्व प्रकरणं हे सीबीआयकडे ट्रान्सफर करण्यात आली। त्यामध्ये सुरेंद्र अग्रवालांचं प्रकरण हे असल्याचं आता उघड झालं आहे। तर सीबीआयकडे याचा तपास सुरू असून पुणे कोर्टात आता तरी ही केस सुरू असल्याचं दिसतं। पण पुन्हा एकदा एकच प्रश्न उपस्थित होतो, रविवारपासून अग्रवाल कुटुंब देशामध्ये सर्वात जास्त चर्चेलं जाते। ते चर्चेलं जाते आणि त्यांच्यासोबत बदनाम होत आहेत ते पुणे पोलीस। याचं कारण म्हणजे पुणे पोलिसांवरती अग्रवाल कुटुंबाला वरदहस्त दिल्याची चर्चा सुरू आहे। त्यामुळेच कुठेतरी देवेंद्र फडणवीसांनीही पुण्यात येऊन प्रेस कॉन्फरन्स घेत पोलिसांनी आपलं काम योग्य केल्याची माहिती दिली। पण एकूणच समाज माध्यमांवरचा रुख पाहता आत्ताही पुणे पोलिसांवरती सर्व संशय घेतला जात आहे। या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।